तर मित्रांनो, लाडक्या बहिणीचा अर्ज इंग्रजीतच हवा, मराठीत भरलेले अर्ज बाद करण्याचा अजब आदेश, पुन्हा इंग्रजीत अर्ज करावा लागणार. सविस्तर अपडेट असा आहे मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर मराठीत अर्ज केला असेल तर तो बाद झाला आहे. मंगळवारपासून पुण्यातील अर्जाच्या छाननीला सुरुवात झाली. यामध्ये पहिल्याच दिवशी मराठीतील अर्ज अंशतः बाद करण्यास सुरुवात झाली आहे. ज्या नागरिकांनी योजनेसाठी मराठीत अर्ज केले आहेत त्यांना पुन्हा हेच अर्ज इंग्रजीत करावे लागणार आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 11,96,800 महिलांनी अर्ज केले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ हा संपलेला नाही, शेवटपर्यंत पहा. योजना जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी कागदपत्रामध्ये बदल करण्यात आला, परंतु अर्ज इंग्रजीत भरण्याचा उल्लेख नव्हता. काही नागरिकांनी तसेच ज्यांच्यावर मुख्य जबाबदारी टाकण्यात आली आहे अशा अंगणवाडी सेविकांनी देखील मराठीत अर्ज केल्याची माहिती पुढे आली आहे. अर्ज भरण्यास सुरुवात होऊन 1 महिना झाल्यानंतर आणि एकट्या पुण्यात जवळपास 12 लाख अर्ज आल्यानंतर केवळ इंग्रजीत आलेले अर्जच ग्राह्य धरले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. योजना जाहीर झाल्यानंतर कागदपत्रासाठी नागरिकांनी रांगा लावल्या, त्यात आर्थिक लूट होण्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर जाग आलेल्या शासनाने कागदपत्रामध्ये शिथिलता दिली. ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी आल्यानंतर गावच्या गावांनी रात्रभर जागून अर्ज भरले, तेव्हा मराठीत की इंग्रजीत सांगितले नव्हते. पुणे जिल्ह्यात मंगळवारपासून अर्जाच्या छाननीला सुरुवात झाली. प्रत्येक तालुक्यामध्ये छाननी करण्यात येणार असून तालुका स्तरावर छाननी कक्ष सुरू केले आहेत. त्यासाठी सकाळी 7 ते रात्री 12पर्यंत अधिकारी कर्मचारी छाननीचे काम करणार असून प्रत्येकाच्या शिफ्टमध्ये कामाची जबाबदारी दिली आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 11,96,800 अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले असून त्यापैकी 9,19,872 अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आले आहेत. तर हे अर्ज कशामुळे बाद करण्यात आले आहेत? तर अर्ज छाननीला सुरुवात झाली आहे. मराठीत केलेला अर्ज अंशतः नाकारला जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आधारवर आधारित पेमेंट केले जाणार असल्याने इंग्रजीत अर्ज करणे हे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार सर्व तालुक्यात प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. मराठीमध्ये अर्ज केलेल्या महिलांना त्यांच्या मोबाईलवर पोर्टलशी रिजेक्टेड असा संदेश येईल. अशा महिलांनी मोबाईलवर प्राप्त झालेल्या संदेशाचे व्यवस्थितरित्या वाचन करून त्या संदेशात दिलेल्या सूचनेप्रमाणे अर्जात दुरुस्ती करावी. तसेच मागणी केलेली कागदपत्रे जोडून अर्ज हा फेरसादर करावा. मंगळवारपासून म्हणजे दिनांक 30 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या अर्जाच्या छाननीला सुरुवात झाली आहे. तालुका स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कक्षात छाननी करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी 5,500 अर्जांची छाननी पूर्ण झाली असून सध्याचे अर्ज बघता प्रत्येक दिवशी तालुक्याला 10,000 अर्जाची छाननी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर आपण अर्ज हा मराठीत भरला का इंग्रजीमध्ये भरला हा कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर हे होतं एक लाडकी बहिणीविषयी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.